हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, श्री हरिहर केशव गोविंद भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय, सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनिन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वरणहु रघुबर विमल जसु, जो दायकु फल चारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सतिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती। पोटी भार वाहे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती। पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती। आज या ठिकाणी सर्वांना एकदा पुन्हा नम्र विनंती आहे की रस्त्यावर उभे राहू नका, आतमध्ये येऊन बसा। सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी समोर येऊन बसायचं आहे, रस्त्यावर उभं राहायचं नाही। आज या ठिकाणी कैलासवासी मातोश्री सौभाग्यवती साखरबाई बळवंत तांबे भगत या मातोश्रीला आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी
त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी जमलेलो आहोत. या ठिकाणी आईसाहेब कैलासवासी सौभाग्यवती साखरबाई बळवंत तांबे भगत यांच्या पाठीमागे परिवार आहे. श्री बळवंत लक्ष्मण तांबे पती आहेत आईसाहेबांचे. मुलगा आहे श्री प्रीतम बळवंत तांबे. सुनबाई आहेत सौभाग्यवती आरतीताई प्रीतम तांबे आणि नातू आहे चिरंजीव नील प्रीतम तांबे आणि नात आहे कुमारी अक्षदा प्रीतम तांबे. समस्त तांबे भगत परिवार आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणजे ज्यांचा कार्यक्रम आहे असे आदरणीय आमचे गुरुतुल्य सर अर्थात तांबे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी आईसाहेबांच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने भगवंताकडे प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी जमून आलेलो आहोत. श्राद्ध हा शब्द श्रद्धेतून निर्माण झालेला आहे. श्रद्धा काय आहे तर मनुष्य शरीराने जरी दिसत नसला तरी तो जीव रूपाने आत्मरूपाने पुढच्या प्रवासासाठी जात असतो. आणि शास्त्राने असं सांगितलेलं आहे की 13व्या दिवशी तो जीवात्मा आपल्या इहलोकाची यात्रा संपवून परलोकातला प्रवास करायला जात असतो आणि तो प्रवास जवळजवळ 12 महिन्याचा आहे. 12 महिने पूर्ण झाल्यानंतर वर्ष श्राद्धाचा दिवस असतो. प्रथम पुण्यस्मरण आपण त्याला म्हणतो. या दिवशी धर्मराजाच्या नगरामध्ये परलोकातला प्रवास संपलेला असतो आणि त्या व्यक्तीला तिथे चित्रगुप्ताच्या पुढे उभं केलं जातं आणि जीवनातला जो हिशोब असतो तो त्या ठिकाणी दिला जातो, मांडला जातो. आणि सकारात्मक कर्म पुण्यकर्म जास्त असेल तर स्वर्गाकडे रवानगी होते. दुर्दैवाने पाप कर्म नकारात्मक कर्म जास्त असेल तर नरकाकडेही पाठवलं जातं. म्हणजे एकंदरीत आजचा जो दिवस आहे तो दिवस हा न्याय निवाड्याचा दिवस मानला जातो. आणि म्हणून आमच्या आईसाहेबांना पुण्य कमी पडू नये, त्यांनी केलेल्या कर्माचं त्यांनी केलेल्या सेवेचं फळ त्यांना यथोचित आज मिळावं या हेतूने तांबे भगत परिवाराने सत्कर्म म्हणून शास्त्राने सांगितलेले पिंडदान हे पवित्र दान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, भूमिदान आहे, गौदान आहे. अनेक प्रकारचे दान आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण ते देतही आहोत. त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ जे दान आहे ते म्हणजे ज्ञानदान. ज्ञानालाही दान म्हटलेलं आहे. नामदेव महाराज म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. त्या अर्थाने या ठिकाणी ज्ञानदान हेही अत्यंत श्रेष्ठ आणि महत्वाचं दान मानलेलं आहे. ते आपण या ठिकाणी अर्धा पाऊण तास करणार आहोत. श्रीरामपूर नॉर्दर्न ब्रँचवरचे म्हणजे आईसाहेबांच्या भजनी मंडळातील भजनी मंडळ अतिशय प्रेमळ अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं भजन या ठिकाणी त्यांनी समर्पित केलेलं आहे. हनुमंतराया महिला भजनी मंडळ नॉर्दर्न ब्रँच श्रीरामपूर याही या ठिकाणी सर्व महिला भजनी मंडळ उपस्थित आहेत.
जीवनाचा जर आपण विचार केला तर जन्माला आल्यापासून तर जाईपर्यंत आपण सुखाच्या शोधामध्ये नाना प्रकारचे कर्म करत असतो. आमचे काही स्वप्न असतात, तेही पूर्ण करण्याचा आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत असतो. बालपण खेळण्या बागडण्यात जातं, तरुणपण कर्म करण्यामध्ये निघून जातं आणि जे येतं ते म्हातारपण येतं. म्हातारपणामध्ये ज्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही ते तर नाराजच असतात, परंतु ज्यांचे संपूर्ण स्वप्न पूर्ण झालेले आहे, काही शिल्लक राहिलेलं नाही, असाही माणूस उदासीन दिसतो. त्या उदासीनेचे काय कारण असावं हे सहसा सापडत नाही महाराज. काही भाग्यवान असे आहेत की ज्यांनी स्वप्न पाहिलं ते त्यांचे पूर्णही केले, कर्तृत्वान माणसं आहेत. परंतु तेही ज्या वेळेस म्हातारपणामध्ये येतात त्यावेळेस ते चेहऱ्यावर उदास भाव घेऊन फिरतात. असं का होतं? तर त्याचं कारण आहे, आम्ही आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेलो नाहीत. आम्ही ज्या कारणासाठी इथं आलेलो आहोत ते कारण आम्ही विसरून गेलो आणि जे तयार झाले स्वप्न आजूबाजूला बघून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनमोल अशा प्रकारचं आयुष्य संपून टाकलं. आणि त्याच्यामुळे शेवटी ज्यावेळेस ते आत्मपरीक्षण व्हायला लागलं, एकाकी जीवन जगण्याची वेळ आली, कोट्यावधीच्या बंगल्यामध्ये बसून अनेक प्रकारचं धन जमा केलेलं असून आता मात्र आनंद नाहीये, ते सुख समाधान वाटत नाहीये. असं का होतं? तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर असं होऊ नये म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मानवी जीवनाला आल्यानंतर माणसाने हे तर सगळं करायलाच पाहिजे, परंतु हे करत असताना आपल्या शेवटच्या काळामध्ये आपली मानसिक स्थिती कशी असायला पाहिजे, निश्चिंत अशा प्रकारची आपली मानसिक स्थिती असायला पाहिजे. आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा, अपेक्षा, इच्छा शिल्लक राहता कामा नये. जीवन परिपूर्ण कशाला म्हणतात? तर यालाच म्हणतात. कबीर महाराजांचा एक दोहा आहे, अनेक लोकांचा विश्वास नाहीये पुनर्जन्मावर, पुन्हा जन्माला यावं लागतं, हे मान्य करत नाही लोक जवळजवळ. परंतु साधू संत म्हणतात पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. किती वेळा जन्मा यावे, किती भावे पूजित, म्हणून या जीव घ्याला आणि विठोबाशी शरण गेला. ज्याला ज्याला माहित झालं की आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवासात यावं लागतं, या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं, असे माणसं सावध झाले, जागे झाले. ज्यांचा याच्यावर विश्वासच नाही तर ते जागे होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ते फक्त मरेपर्यंत जीवन खरं मानतायत, मेल्यानंतर काहीच नाही ते म्हणतात आणि मग पश्चातापाला प्राप्त होतात. काहीही केलं तरी सुद्धा माणसाला शेवटी आनंद मिळाला पाहिजे, बस, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. तर परिस्थिती अशी निर्माण झाली की पुढील जन्माची जी काही तयारी आहे त्याच्यासाठी आम्हाला आज देव जगवतो. थोडंसं आत्मपरीक्षण. आपण आपल्याला जर प्रश्न विचारला की मी का जगतो, कशासाठी, कशासाठी मला ठेवलेलं इथं? करोना येऊन गेला, त्याच्यानंतर रोजच आपल्यावर काळाची नजर आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, पण तरीही आम्ही जिवंत आहोत का? असा जर प्रश्न आम्ही स्वतःला विचारला तर उत्तर काही येणार नाही, कारण आम्ही आताही गेलो,
थोडं वाईट आहे पण ऐका. तर पाठीमाग काहीही बिघडणार नाही, राहणार नाही, सगळं काही सुरळीत होणार आहे. आपले तांबे आडनावाचे मोठे कवी आहेत, याच परिवारातले ते मुंबईला राहत होते, प्रसिद्ध कवी आहेत. त्यांची एक कविता आहे. ते म्हणतात, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. आजारी पडले आणि अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांना हा विचार आला, ब याच्यातच जर मी गेलो काय होईल परिवाराचं. नंतर त्यांच्या लक्षात आलं की काही होणार नाहीये, आपोआप सगळं चालणार आहे. सूर्य आपला क्रम आचारतील, तारे आपला क्रम आचारतील, असेच वारे पुन्हा वाहतील, मग काय अडकले मज शिवाय, मी जाता राहील कार्य काय. माझं तर त्या सोडून म्हटले, या जगामध्ये अवतार घेऊन आले देव, सगुण अवतारात आले. रामकृष्ण ही आले गेले, त्याहून जग का ओशीच पडले. अहो कुणी सदोदित सुतक धरले, मग काय अडकले मज शिवाय, मी जाता राहील कार्य काय. नाही का. एवढ्या मोठमोठ्या घटना या भारत देशात घडलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाचा दुखवटा 13 दिवस मानतात, मग रामकृष्णांचा दुखवटा वर्षोनवर्ष मानायला पाहिजे, कारण ते अवतारी आहेत. तसं झालं नाही म्हटले. त्यांच्यासाठी जग थांबलं नाही, तर तुमच्या आमच्यासाठी का थांबणार आहे. हा विवेक ज्यावेळेस भारा तांबे या महान कवीला सुचला, त्यांनी सांगितलं. लता मंगेशकरने गायलेली ती कविता अतिशय सुंदर आहे. तर आम्हाला ती दावीला होती सर, अभ्यासालाच होती आम्हाला. तर अशा पद्धतीनं जीवनाचं सत्य आहे. मग असा प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे की का जगतो आपण, का जगवतो देव आम्हाला. तर आजचा जो काही जगण्याची संधी जी आम्हाला मिळालेली आहे, ती पुढच्या जीवनाची तयारी करण्यासाठी मिळालेला वेळ आहे, बरं का. तुम्हाला खरं वाटेल नाही वाटेल तो विषय नाही, पण पुढचा जन्म याच्याही पेक्षा चांगला व्हावा, मला सेवा करता यावी, मला भक्ती करता यावी, घेईन मी जन्म यासाठी देवा. हा, जर तसं सोय नसती तर महाराज असे म्हणलेच नसते, पण आहे ती सोय. तुमचे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल, हे जीवन कमी पडलं तर पुढचं जीवन आहे तुम्हाला. त्याच्यासाठी पुढचं जीवन याही पेक्षा चांगलं व्हावं, सुंदर व्हावं, यासाठी आत्ता आपण कार्य केलं पाहिजे, कर्म केले पाहिजे. जितनी भी भली जिंदगी दे, ही एक हिंदी कविता आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आमची मागणी आहे. पुन्हा पुन्हा आम्हाला या ठिकाणी यावं लागतं, तर त्यासाठी आम्हाला चांगलं आणि उत्तम रीतीनं जीवन जगण्याची संधी आहे आणि ती आम्ही जगलो पाहिजे. त्यासाठी संत आम्हाला मार्गदर्शन करतात. साधू संतांनी आता जो अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे, तो अभंगच मुळात संतांविषयी कृतज्ञता निर्माण झाली जगद्गुरु तुकोबरायला, की संत जर नसते तर मीही घडलो नसतो. संतांनी अशा पद्धतीची कामगिरी केली की माझं जीवन बदलून टाकलं. अलौकिक अशा प्रकारचं जीवन माझ्या ताब्यात मिळालं, याचं एकमेव कारण म्हणजे संत आहेत. आणि त्या संतांना मी कृतज्ञता म्हणून काय देऊ, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय देऊ मी, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सर्वात अनमोल असलेला माझा जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी तो थोडा वाटतो. अशी मोठी कामगिरी संतांनी केली. तुम्हाला सहजच असं वाटेल की काय केलं असेल व संतांनी तुकोबरायसाठी. तुकोबराय संत झाले ही कामगिरी आहे का, तर नाही. कोणती कामगिरी, तर तुकोबराय एका शब्दात सांगतात,
मज निरंतर जागविती. मला जाग ठेवण्याचं काम संतांनी केलं, मला जागृती आणण्याचं काम संतांनी केलं. याचा अर्थ संत भेटायच्या अगोदर तुकोबराय झोपेत होते, असंच ना? हा? आणि तुम्हाला असं वाटतं का आम्ही जागे झालोय म्हणून? आम्ही सगळे झोपेत आहे. म्हणून तर नामदेव महाराजांना म्हणावं लागलं, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, जन्माच्या व्यथा दुःख चुकवता येतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला जागे व्हावे लागेल. आणि जाग करण्याचं काम आहे संतांचं. नुसतं ते जनसमुदायालाच जागे करत नाही, तर संत संतांनाही जाग करतात, संत भगवंतालाही जाग करतात, आणि संत जनमानसालाही जाग करतात. संतांचं काम मोठं आहे. भगवंतालाच कधी कधी झोप लागते. हा, वास्तविक पाहता झोप लागते नाही, झोपेतच येते, ते जागतच नाही कधी. म्हणून तर रोज पहाटे म्हणावं लागतं, उठा पांडुरंगा, प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरडा पारी दाटला, असं म्हणावं लागतं, उठवावं लागतं देवाला. तर संतांनी देवाला उठवलं, उठा पांडुरंगा. उठले देव. उठा साधू संत साधा फुले हित, गेला हा नरदेह किंवा जाईल हा नरदेह, मग कैसा भगवंत. साधू संतांनाही साधू संत उठवतात. म्हणजे याचा अर्थ असा की आपण तीनदा झोपेच्या आहारी जातो. आम्हाला जागृती हवी आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्न ते जाग म्हणजे झोपल्याशिवाय स्वप्न पडत नाही. आणि झोपल्यामुळं काहीच कळत नाही. झोपेतला माणूस हा बेसावध असतो, अर्ध मरण म्हणतात झोपेला. आणि त्या झोपेमध्ये जर आमचे सगळे व्यवहार चाललेले असले तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून आपले डोळे उघडले पाहिजे, जागा आपण झालो पाहिजे. ही जागृती साधू संतांनी दिल्यामुळे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. अशा पद्धतीचे हे संत आहेत. जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टगीती परोपकारे असं म्हटलेलं आहे. संत हे जगाच्या कल्याणासाठी जीवन जगणारे आहेत. आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यासाठी म्हणजे जगाच्या कल्याणासाठी संपवणारं, झिजवणारं, नष्ट करणारे संत आहेत. या संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी काय करायला पाहिजे त्या संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी. एक अभंग लिहिला, अभंग लिहून उतराई होऊ प्रयत्न करू. आणि तो अभंग म्हणजे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. संतांविषयी अभंग आहे, पण संतांना उपमा कुणाची द्यायची, तर संतांना उपमा दिली आईची. बर का, संतांना उपमा कुणाची द्यावी? समुद्र समोर आलेला आहे, चंद्र आलेला आहे, सूर्य आलेला आहे, हजारो शब्द आलेले आहेत, पण तुकोबरायच्या मनास ते आलेले नाहीत. संत तसे नाहीये. आता सूर्य मे महिन्यात कसा आहे, नको नको वाटतो. सूर्य एकमेव तसा आहे, पण तरी सुद्धा तो कधी हवासा वाटतो, कधी नकोसा वाटतो. चंद्र आहे, परंतु त्याला डाग आहे. संत हे डागरहित जीवन जगणारे आहेत. आणि आमुष्याला तो दिसत नाही, गायब होतो. एखाद्याला आमुष्याला चंद्राचं दर्शन घ्यायचं म्हणलं जमणार नाही, पण शोध नाही सापडणार, किती करोड रुपये दिले तर गायबच होतो. तसं संत नाहीये. चंद्र नाही, सूर्य नाही, म्हणजे समुद्र तर म्हणले तो एरवी शांत दिसतो, पण सुनामीच्या वेळेस शहराचं शहर त्याला कमी पडतात, गिळंकृत करतो. असा विध्वंसक समुद्र आहे. संतांना समुद्राची उपमा नकोशी वाटली. तसे संत नाहीये. संत कायमस्वरूपी शीतलता देणारे आहेत, कायमस्वरूपी उपलब्ध आहेत.
अशा संतांना कुणाची उपमा द्यावी? ज्याची उपमा ज्याला द्यायची आहे त्याच्यातून त्याच्यामध्ये साम्य असलं पाहिजे. गुणांचं कमीत कमी 3 गुण तरी सारखे असले पाहिजे. 3 गुण. नाही तर काळी पैलवानाला तुम्ही हिंद केसरीची उपमा द्यायची म्हणल्यावर जमन ते जमणारच नाही ना. उपमा द्यायची आहे. दोघांचे गुण कमीत कमी 3 गुण तरी विशेष तत्वाने ते असले पाहिजे. तर लेकराच्या आईमधले जे गुण आहेत ते आणि संतांमधले जे गुण आहेत ते तुकोबरायला सारखे वाटले हो. आणि म्हणून तुकोबरायने सांगितलं की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी किंवा तैसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाविन प्रीती हा एक गुण आहे. ह्या जगामध्ये कुणीच लाभाशिवाय काहीच कार्य करत नाहीये. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. तू जर मला चहा पाजित असेल तरच मी तुला चहा पाजणार आहे. साधं उदाहरण. काय म्हणले, कायम येतो ना आमची इथं चहा पिऊन जातो आणि त्याच्या घराकडून गेलं त्यांनी पाहिलं चांगलं पण मला बोलवलं सुद्धा नाही. म्हणजे तू आजपर्यंत त्याला चहा याच्यासाठी पाजला होता बाई. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. एकमेव संत असे आहेत की ते तुमची कशाचीच अपेक्षा न करता तुमचं सतत कल्याण वाहणारे, काळजी वाहणारे संत आहेत. आणि दुसरी आई आहे. 1 तासाचं लेकरू आहे एवढं त्याला स्वतःहून त्याचं काहीच करता येत नाहीये. रात्रंदिवस त्याची काळजी करते. तिचे वडील आले. एकुलती एक मुलगी आहे. माहेरात खूप लाड. पाण्याचा तांब्या भरून घेत नव्हती. लग्न झालं. आता ती लेकराची आई झाली. जाऊन बघू काय चाललंय तिचं. वडील आले, पाहिलं मुलीला. वडिलांना मुलीविषयी जे प्रेम होतं ते त्यांनी व्यक्त केलं. म्हटले, ताई हे पोरगं लय त्रास देतं तुला. मी रात्री पाहिलं म्हणले मुक्कामी 4 वेळा तो रडतोय आणि तू त्याला समजवते. सी करतोय कधी, सू करतोय कधी. म्हणजे तू रात्रीतून एक 10, 15, 20 वेळा तू जागी झालेली आहे. मला तुला रात्रभर झोप आलेली नाही. दिवसभरात पण हे तुला त्रासच देत आहे. एवढे कष्ट करते तू त्या मुलासाठी. काय करणार आहे ती मूल पुढे जाऊन? जर ते 25 वर्षाचं झालं आणि बायकोचं ऐकून तुलाच त्याने त्रास द्यायला सुरुवात केलं, काय करशील? बाप सांगतोय पुरीला आवडेल कधी? आवडायचं नाही आणि ती ऐकून पण घेणार नाही. का बरं? काय कारण काय? अजून त्या पोराचं कुठलंच कर्तृत्व नाहीये तरी सुद्धा आई 25 वर्षानंतर तो मुलगा कसा वागेल हेही तिला माहित नाही. तरीही ती आई स्वतःच जीवन चंदनासारखं झिजवते. फुकट तिला तुकोबरायांनी संतांची उपमा ते दिली महाराज. आणि तुकोबराय काय तुम्हाला चेष्टा वाटली का? तुकोबराया असे संत आहेत की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा भीती वाटली नाही. नजराणा पाठवला. एखादा म्हणला असता, बापरे आपण जर परत मागे पाठवला आणि महाराजांना राग आला तर आपली काय गत होईल? महाराजांचं नुसतं नाव ऐकल्यावर लोकांची घाबरगुंडी होत होती. अशाही छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, महाराज तुमचा नजराणा तुमच्याकडे ठेवा. ड्युट्या, छत्री, घोडे येतो बऱ्यात न पडे. ठीक आहे. म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे महाराज? मग काय नाही म्हटले, कंठी मरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे माझे ह्यास. महाराज माळ घाला म्हणले. आता असं म्हणायची ताकद आहे का कोणत्या संतांची? आत्ताचे उपलब्ध संत आहे, जाऊन म्हणा बरं नरेंद्र महाराजांना, नरेंद्र मोदीला, तुम्ही माळ घाला हो आता. देशाचा कारभार पाहता. उपदेश करायची ताकद नाही कोणत्या साधू संतांची, महंताची. तुकोबरायाने उपदेश केला की माझी अशी इच्छा आहे, आम्ही जरी तुम्हाला आमचे राजे म्हणत असलो तरी तुम्ही विठ्ठलाचे दास आहात असं तुम्हाला वाटलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं जीवन तुम्ही जगले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आम्हाला तुमचं सोनं नाणं दाग दागिने नको आहे. असे संत आहेत महाराज. पाण्याच्या थेंबालाही
ते आपल्याला त्रास देत नाहीत असे संत आहेत. आणि जगाच्या कल्याणासाठी गाथा लिहून ठेवला, तळमळीनं उपदेश केला, आणि ते त्यांचं कार्य आणि आईचं कार्य सारखंच आहे. काहीच नाही, डोक्यात काही नाहीये. काय जे होईल ते होईल. वडिलांच्या घरी झोप मोडली तर मुलगी त्रागा करायची, इथं 10-20 वेळा झोप मोडते. ज्या दिवशी तिला लेकरू होतं त्या दिवसापासून ती स्वतःमध्ये अजिबात रमत नाही. आता ती लेकरामध्ये रमते. तिचं सर्वस्व लेकरू झालेलं आहे. म्हणूनच तुकोबरा म्हणतात, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अशी परिस्थिती. संतांचं कार्य आईसारखं आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या समोर देता येईल. अशी ही महत्वाची आई आपल्या घरावर तिच्या रूपाने प्रेम आहे, वात्सल्य आहे, आनंद आहे. एक महत्वाची अशी एक महाराष्ट्रामध्ये अनेक आया आहेत. त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांची आई तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, राजमाता जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाच्या पाठीमागे आईचा हात आहे असं जगभर बोललं जातं, आणि ते खरंच आहे. आई सुशिक्षित असो आणि अडाणी असो काही फरक पडत नाही. तिची प्रतिभा एवढी मोठी आहे की ती जे संस्कार लेकरावर देते तेच संस्कार घेऊन ते लेकरू आयुष्यात आपल्या जीवनाचा प्रवास संपन्न करत असते. तुम्हाला हे पटलंच पाहिजे. त्याचं कारण असं की असं वाटलं पाहिजे, म्हणजे वाटतं नाही, त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की अंगठे बहादर जरी आई असली तरी तिचा मुलगा या जगामध्ये सर्वश्रेष्ठ जीवन जगू शकतो. काही शिक्षणाची गरज नाहीये तिला. तिचं मन पवित्र असेल, ती समर्पणाच्या भावनेनं कुटुंबाचं पालन पोषण करत असेल तर 100% तिच्या हाताखाली घडलेले जे लेकरं आहेत ते या जगामध्ये कधी रडणार नाहीये. एक आई आहे, तुम्हाला सांगतो, शाळेतच गेली नाही ती कधी. जायचं होतं तिला, पण वडिलांनी सांगितलं अजून मुली शिकत नाहीत बाळ, आपल्या गावातली एकही मुलगी शाळेत जात नाहीये, शिवाय शाळा लांब आहे, मला माफ कर, मी तुला शिकू शकत नाही. तिची शिक्षणाची इच्छा तशीच राहील, परंतु ती मागं नाही राहिली. तिचं नाव तुम्हाला माहिती आहे, ती आपल्याकडली नाहीये, महाराष्ट्रातलीच आहे, परत खानदेशची. तिचा परिचय तिच्या प्रतिभेनं देऊन टाकला महाराष्ट्राला. त्या अंगठे बहादर आईने कविता लिहिल्या, म्हणजे बोलली ती आणि लिहून दुसऱ्याने घेतल्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताने चटके तेव्हा मिळते भाकर. बहिणाबाई चौधरी. तिचा मुलगा आहे एक, मोठा मुलगा आहे, फार मोठा कवी आहे बहिणाबाईंचा. त्याने एकदा त्याला बक्षीस म्हणून स्वामी विवेकानंदाचा तस्वीर मिळाली होती आणि त्याने आईकडे आणून दाखवली. आई हे कोण आहेत, ओळखलं का तू? आता आई अडाणी, आईला माहित नाही ते कोण आहेत, पण तरी आईने उत्तर देताना असं दिलं की मला असं वाटतं पांडुरंगाने आज फेटा घालून फोटो काढलेला दिसतोय. मला असं वाटलं, म्हणजे पांडुरंगाने आज काय केलं, वारकऱ्याचा फेटा घातलेला आहे आणि मग फोटो दिलेला आहे. अशी कल्पना कुणीच नाही करू शकत. प्रतिभावान आई आहे, तिनं ही कल्पना केलेली आहे. अजून एक आई अशी आहे की जिनं जीवन घडवलं ज्या मुलाचं, ती आहे श्यामची आई. माहिती आहे ना सगळ्यांना, श्याम साने गुरुजी. साने गुरुजीची एक आई, ती अत्यंत गरीब कोकणात राहणारी,
श्यामने शिकावं, मोठं व्हावं ही त्या आईची इच्छा आहे. आमचे जे दिवस गेले रडत कसत असे दिवस श्यामने काढू नये. पण श्याम हुशार आहे, श्याम संस्कारी आहे. श्यामच्या शिक्षणाची नैतिक जबाबदारी आई वडिलांना घेता येत नाहीये, पण तरी सुद्धा इच्छा प्रबळ आहे. श्यामला पुण्याला शाळेत टाकलेलं आहे आणि श्याम शाळा शिकत आहे. आईचं वचन मानतोय तो, आईवर खूप प्रेम करतोय तो. आणि एक दिवसची घटना आहे, श्यामला मेस लावायला पैसे नसल्यामुळे श्यामची जेवणाची जी व्यवस्था आहे ती एक दिवस तुमच्याकडं अशी वाटून दिली होती. गरिबी मुलं वारावर जेवण म्हणतात त्याला. आणि ज्या वारी ज्या कुटुंबाच्या इथं वेळ आलेली आहे जेवायची, त्या कुटुंबाच्या घरी लग्न असल्यामुळे ते तिथून निघून गेलेले आहेत बाहेर. आणि श्यामला त्या दिवशी सकाळी सांगितलं, श्याम आज संध्याकाळी तू दुसरीकडे जेव म्हटले, आम्ही घरी नाहीये, तुला जेवायला मिळणार नाही, तर तू बसशील आमच्या भरोशावर. उन्हाळ्याचे दिवस होते, डिसेंबर महिना, ते हिवाळ्याचे दिवस, डिसेंबर महिना, खूप थंडी कडाक्याची. आणि थंडीमध्ये भूक जास्त लागते, सर्वांना अनुभव आहे. श्यामला संध्याकाळी उपाशी राहावं लागेल या भीतीने सकाळीच भूक लागली. आता कसं व्हायचं म्हणले, बरं बघू संध्याकाळी. 5 वाजता शाळा सुटली आणि आपल्या रूम कडे जात असताना श्यामच्या डोक्यात एक युक्ती आली. तिथं एक मंदिर होतं, असं छोटस मुरलीधराचं मंदिर होतं, भगवान श्रीकृष्णाचं. आणि त्या मंदिरात जास्त मिळकत नसल्यामुळे पुजारी कधी असायचा कधी नसायचा. श्याम तिथं दर्शनाला जायचा. तर त्या दर्शनाला गेल्यानंतर श्यामला तिथे एक कटोरी दिसलेली आहे, म्हणजे पाहिलेली होती त्याने अगोदरच. आणि त्या कटोरीमध्ये 2-5 पैसे पडलेले असायचे, कुणीतरी दान म्हणून टाकायचे. हे म्हणले मला 2च पैसे लागत आहे आज, जर पुजारी नसन तर आपण ते कटोरीतले 2 पैसे घेऊ, 1 पैशाचे फुटाणे, 1 पैशाचे मुरमुरे घेऊ, खाऊ आणि पाणी पिऊन झोपू, म्हणजे आजची रात्र जाईल म्हणले आनंदात व्यवस्थित, काय उपाशी झोपायची गरज नाहीये. दप्तर ठेवला, हातपाय धुतले, कपडे बदलले आणि मंदिराच्या दिशेने श्याम आलेला आहे. मंदिरात ठरल्याप्रमाणे पुजारी नाहीये, तो गेलेला आहे घरी. श्यामला वाटलं आता संधी आहे, पण श्याम त्या कटोरी जवळ गेलेला आहे, देवाचं दर्शन घेतलं आणि आता पैसे घ्यायला वाकायचं, तेवढ्यात आईचा आवाज आला. आईचा, श्यामची आई तिच्या मैत्रिणीला म्हणायची, माझा श्याम कधी चोरी करू शकत नाही. असाच आवाज आला डायरेक्ट आतून आवाज आला आणि श्याम उभा राहिला. आज नाही जेवलो तर मरणार नाही म्हणले, पण आईचा विश्वास परत नाही आपण विकत घेऊ शकत. तसाच पाया पडला, निघून गेला. श्यामला तिथं आईने अडवलं. श्याम चोरी करत होता देवाच्या पुढे, मनात आलं होतं त्याच्या, आता चोरी करून श्याम त्याचं संपूर्ण सत्व गमावणार होता, पण आईने वाचवलेला आहे. अशी आई आपल्याला वाचवीत असते, पण आपण तिला हृदयात जिवंत ठेवलं पाहिजे. पहिली गोष्ट श्यामने ठेवलेलं होतं म्हणून त्याला वाचवलं. आमच्या हृदयात आमची आई जिवंत असली पाहिजे, जरी ती हाडामासाने गेली असली तरी. तशी त्रास देणारी सासू तुम्ही जिवंत ठेवता का नाही? ती गेली जळाली तरी सुद्धा जर विषय निघला की जिवंत करता तुम्ही, तिला जिवंत ठेवता. या जगाची रीतच आहे, जे लोक आवडत नाही ना त्यांना आपण जिवंत ठेवतो, आणि जे लोक खूप आवडतात त्यांना विसरून जातो. त्याच्यामुळे तर मग घोळ आहे सगळा. तसं व्हायलाच नाही पाहिजे. जे आपल्यावर जीवापाड प्रेम करतात त्यांना कधीच विसरायला नकोच आहे, कारण त्यांना विसरलं म्हणजे आपण काही उपयोगाचं राहिलेलो नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचं कुलदैवत जे आहे पांडुरंग परमात्मा, तो विटेवर 28 युगापासून उभा आहे. त्याचं काय कारण आहे? एखाद्याच्या मनात जरा शंका आलेली असेल
कुणी केलं असेल देवाला उभा? पुंडलिक नावाचा भक्त आहे, तुम्हाला माहितच आहे का? आपण त्याने काय केलेलं आहे? तर त्याने काहीच केलेलं नाहीये, कुठली तपश्चर्या केलेली नाहीये, कुठले कंदमुळं फळं खाऊन असं तो विरक्त भावनेने राहिलेला नाहीये. मग काय केलं त्याने फक्त आई वडिलांची सेवा केली, इतकी सेवा केली तर त्या सेवेला भुलून पांडुरंग परमात्मा म्हणजे या जगाची कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती स्तंभित झाली, त्या ठिकाणी प्रगट झाली. त्या ठिकाणी एवढी सोपी गोष्ट आहे काही, एवढी सोपी गोष्ट नसताना ती अत्यंत अवघड गोष्ट, अशक्य गोष्ट शक्य झाली आई वडिलांच्या सेवेमुळे. अशी ही आई का नाही तुकोबरायने त्या आईला संतांच्या पंक्तीला बसवावं? का नाही बसू? सांगा बरं तुम्ही. बसवायला पाहिजे, कारण तुकोबराय काय कोणाच्या भिडात गेले नाही. तुम्हाला म्हणजे आई लोकांना सर्वांना आनंद व्हावा म्हणून त्यांची लेखणी चाललेली नाही, तर जे सत्य आहे ते त्यांनी तिथे मांडण्याचा प्रयत्न केला. आई खूप खतरनाक काम. एरवी पालीला आणि झुरळाला घाबरणारी आई जर लेकरू कडेवर असेल आणि वाघ समोर आला तर त्या वाघाला सुद्धा युद्ध करण्याची ताकद तिच्यामध्ये असतेच. झुरळ काय? झुरळ दिसलं तर ती एवढी किंचाळते तर बैठकीतले माणसं गरबडून जातात तिथे, डायनोसॉर दिसल्यासारखा. आणि ती वाघासंग सामना करते का? तुम्हाला एक दृष्टांत सांगतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो दृष्टांत असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घडलेला. पायथ्याला एक माळवाडी म्हणून गाव होतं रायगडाच्या, आणि गडावर काही गवळ्याच्या मुली दूध घेऊन जात असायच्या. एका मुलीला त्या दिवशी बाजार करायचा होता, तिचं नाव आहे हिराबाई. त्या हिराबाईला जायचं होतं दूध घेऊन, परंतु दूध तिथं घेऊन जायचं, घरी तान्हं लेकरू आहे, ते तापलेलं आहे, तरी जाणं गरजेचं आहे, चूल बंद पडेल म्हणून तिनं त्याला आंघोळ वगैरे घातली आणि झुळीमध्ये पाजून त्याला झुळीमध्ये टाकून त्याला झोपेपर्यंत झोका दिला. ते झोपलेलं पाहिलं आणि तिनं लगबगीनं ती घागर उचलली आणि गडावर गेलेली आहे. गडावर तात्काळ तिचं दूध विकलंही, गडावर दुधाची गरज होती. पैसे आल्यावर तिनं थोडंसं बाजारामध्ये थोडंफार काहीतरी सामान घेण्यासाठी तिकडे गेली, आणि दुर्दैव असं की किल्ल्याचा मुख्य दरवाजा तिला येईपर्यंत बंद झाला. महाराज बंद झाला, तो किल्लेदार काय चाव्या त्याने लगेच महाराजांकडे ट्रान्सफर केल्या. तर त्या किल्लेदाराला तिनं हातोपाय पडून विनंती केली की माझं बाळ तापलेलं आहे, ते झोपेत आहे, त्याला जर जाग आला तर ते रडून रडून थकून जाईल. म्हटले मला जाणं गरजेचं आहे, तुम्ही हे दरवाजा उघडा, 1 सेकंद उघडा, मी लगेच निघून जाईल. तर त्याने सांगितलं आत्ताच चाव्या महाराजांकडे गेलेले आहेत आणि परत दुसरा शिपाई पाठवायचा म्हणले चाव्या आणायला, तर महाराज परत रागवतील म्हणले. त्याने काय तिचं ऐकून घेतलं नाही, रडली, तोंड जोडलं, त्यांच्या पुढे सगळाच रागा केला, पण किल्लेदाराला तिची दया आली नाही. शेवटी घागर त्या ठिकाणी ठेवली, हताश होऊन ती हिरा बसलेली आहे, पण चैन देत नाहीये तिला. लेकरू तिथं झुळीत आहे, आणि अशी हिरा घागर उचलली आणि त्या किल्लेदाराची नजर चुकवली, आणि दुसरीकडून कुठून कडेवरून खाली उतरता येतं का पाहायला लागले. तर महाराजांनी तटबंदी केली होती त्या किल्ल्याला, शत्रू आतमध्ये येऊ नये म्हणून. वॉल कंपाऊंड, ती वॉल कंपाऊंडच्या भोवती चक्कर मारला तिनं, आणि एका ठिकाणी तिला वॉल कंपाऊंड नसलेली जागा सापडली. बस तिथं सुट्टी जागा होती, तिथून खाली जाता येईल आणि खालच्या माणसाला वर येता येईल. महाराजांनी तेवढ्या ठिकाणी का खर्च केला नाही, तर त्याचं कारण आहे महाराजांच्या मावळ्याला प्रत्येकाला महाराजांनी एकदा बक्षीस ठेवलं होतं का त्या कड्यावरून खाली उतरून दाखवा, किंवा खालच्या मावळ्याने वर चढून दाखवा, मी अमुक अमुक बक्षीस तुम्हाला देईन. एकाही मावळ्याने ते जिंकलं नाहीये महाराज. त्याच्यामुळं महाराज म्हणले मी एवढ्या मोठ्या भिंती बांधण्याचं जे काही पैसे आहेत ते वाचतील आपले,
कारण याच्यातून माझा मावळा जर जात नाहीये आणि माझा मावळा वरून खाली येत नाही तर कोणाची बिशादी म्हणले आपल्या गडावर यायची पायी पायी. मग फुकट काय पैसे घालवायचे. त्यांनी तिथपर्यंत बांधकाम केलं, तिथून पुढे बांधकाम केलं नाही. पण या हिरकणीनं मागचा पुढचा विचार केला नाही, तिथून उडी टाकून दिली, घागर ठेवली तिथं. काय झालं असन तिचं, जे झालं असन ते झालं असन. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेस ती मुलगी नाहीये तिथं, जिकडं तिकडं पळापळ झाली आणि महाराजांच्या कानापर्यंत गोष्ट गेली की एक मुलगी दरवाजा बंद असल्यामुळे इथे राहिली. तिचं तान्हं लेकरू घरी होतं, ती तळमळ करत होती. किल्लेदाराने दरवाजा उघडला नाही, घागर तिथंच ठेवलेली आहे तिने आणि ती गायब झालेली आहे. तिचं डेड बॉडी पाहण्यासाठी सगळे सैनिक धावलेले आहेत महाराज. 1.5 दिवस झाला, पार्थिव देह सापडत नाही. महाराजांच्या कानावर गेलं. महाराज म्हटले काही झालं तरी तिची पार्थिव देह सापडला पाहिजे. अनेक सैन्य कसून तपासणीला लागलं पण सापडला नाही. शेवटी एका सैन्याच्या डोक्यात आलं की कदाचित घरी जाऊन पाहू आपण, ती घरी गेली का काय 2 दिवसांनी. का बरं, तर शक्य नाही ना हो जिवंत जाणं, पण पाहू म्हणून तो गेला आणि त्यांनी पुढ्याच मारायला सुरुवात केली. अरे बापरे म्हणले तुम्ही तर, ती घाबरली. म्हणले शिपाई कस काय, म्हणजे काय नाही घाबरायचं काही कारण नाही. म्हणे मातोश्री तुम्ही जिवंत आहात, आम्ही सुटलो म्हणले, नाही तर महाराजांच्या रागाला तर आम्हाला बळी जावं लागलं असतं. तात्काळ महाराजांच्या कानावर बातमी. महाराजांनी मेना पालखी पाठवली आणि त्या बाईला, तिच्या बाळाला गडावर आमंत्रित केलं. नुसतं गडावर आमंत्रित केलं नाही तर तिची ओटी भरली, साडी चुडी दिली आणि तिला नमस्कार केला आणि म्हटले माझ्या मावळ्यामध्ये जी ताकद नाहीये, हिंमत नाहीये, ती रणरागिणी तुम्ही करून दाखवली. अशा स्त्रिया माझ्या राज्यामध्ये आहेत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. नुसतं एवढंच करून राजे थांबले नाही, तर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक माणसाला या बाईची आठवण राहावी म्हणून तिथे त्याच जागेवर जिथून तिने उडी मारली, कडावरून खाली आली, त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा कडा. बर का, हे बळ तिच्यात कशाने आलं मला सांगा. बाळामुळे. कशासाठी, बाळासाठी, लेकरासाठी आई काय मृत्यूशी झुंज द्यायला तयार आहे, एवढी तिची ख्याती आहे. आणि म्हणून तुम्हाला ती काळजाची गोष्टही माहीत आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. अशा मातोश्रीला जगद्गुरु तुकोबरायांनी संतांची उपमा दिली. संत हे जसे रात्रंदिवस समाजाच्या हिताचा विचार करतात, तशी आई आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते. त्याच्यासाठी झटते, त्याच्यासाठी खपते, त्याच्यासाठी संपूर्ण जीवनपणाला लावते. अशा आईला जर एखाद्या माणसाने वृद्धाश्रमात टाकलं तर देव खुश होईल का हो? हा, देव खुश होणार नाही, साधू संत खुश होणार नाही. त्या माणसाला नरकाच्या यातना सहन करावे लागणार आहेत. त्याला मरायची गरज नाही. जिवंतपणे सुद्धा तो नरक यातना भोगल्याशिवाय राहणार नाही. सावधान, परिस्थिती अशी आहे. खरंय का नाही? अतिशय एक नियम असा आहे की ज्या माणसाने स्वतःचा जीवाकडे न पाहता दुसऱ्यासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे, त्या माणसाच्या जीवनावर त्या माणसाचा पूर्णपणे अधिकार निर्माण होतो. आणि जर त्याने त्याचं कर्तव्य केलं नाही तर या जगात जगण्याचा अधिकार त्याला राहत नाही. लक्षात आलं का तुमच्या? एखादा महाराज म्हणेल आमच्या गुरुचा मंत्र श्रेष्ठ आहे, कुणी म्हणेल हा मंत्र म्हटल्याने मृत्यूवर विजय मिळवता येतो, कुणी चंद्र पौर्णिमेमध्ये ग्रहणामध्ये नदी पात्रात जाऊन मंत्र उजळीत बसतात, हा मंत्र मोठा, तो मंत्र मोठा. पण जगातला सर्वात मोठा मंत्र तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस माणसाला ठेच लागते, ज्या वेळेस माणसाला काटा मोडतो, त्यावेळेस पहिला मंत्र तो कधी आम्ही पाठ करीत नाही, त्याचा कधी आम्ही माळ जपीत नाही, अनायासे तोंडातून निघतो आई. का बरं? आणि शिवाय निघतच नाही.
तर आई ह्या मंत्राची ताकद अशी आहे की त्याला लागलेली ठेच आणि त्याच्या वेदना 50% कमी होऊन जातात. तो उगच नाही म्हणत आई, त्याच्यातही समर्पण आहे. पेन किलर आहे आई, दर्द शामक आहे आई. ऐकले? म्हणजे तुम्हाला हे अजून एक आश्चर्य सांगतो, ज्या दलिंदर माणसाची आई वृद्धाश्रमात आहे त्याच्याही तोंडातून आईच शब्द निघतो, त्याच्या तोंडातून बायको शब्द नाही निघत. ते बायकोच्या नादी लागून त्यांनी आईला तिकडे पाठवलं ना, मग म्हणायला पाहिजे ना त्यांनी बायको बायको ठेच लागल्यावर. नाही होत तसं, नाही होत तसं, होणारच नाही तसं. कलेक्टर असू द्या, मामलेदार असू द्या, पंतप्रधान असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, ठेच लागली की आई दुसऱ्या क्षणी आठवायची गरज नाही. मग कोणता मंत्र श्रेष्ठ आहे म्हणायचा? आई. आई एवढा मंत्र या जगातच कोणता श्रेष्ठ नाहीये. तर अशी परिस्थिती आहे. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलेलं आहे. आणि लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्तांशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आईचे उपकार आपण कधी फेडू शकत नाही. अशी असणारी आई ती काय करते तर फक्त लेकरांना आशीर्वाद देते. सबसे बडी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ पगले सबसे बड़ी है माँ. सर्वात श्रेष्ठ आई आहे. ती काय करते तर लेकराला आशीर्वाद देते. तिचा आशीर्वाद पाठीमागे असेल तर कुठलीच भीती त्या व्यक्तीला आयुष्यभर नाही. अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमून आलो. एक 10-15 मिनिटं आपण अतिशय एकाग्रतेनं बसल्यामुळे बर का, कुठेही कोणत्याही कार्यक्रमाला, भजनाचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम, प्रवचनाचा कार्यक्रम जर असेल, आम्ही तिथं गेलेलो असेल तर आम्ही जर आमच्या देहाला 5 मिनिटं 10 मिनिटं विसरू शकलो, तीच श्रद्धांजली त्या व्यक्तीला सद्गतीला प्राप्त करून देते. लोकांना माहित नाहीये. लोकांना असं वाटतं आम्ही फक्त तांबे सरांकडे आलो, त्यांना तोंड दाखवलं म्हणजे झालं काम आपलं. ते तोंड दाखवायचे कामांचा काही अर्थ निघत नाहीये. तुम्ही तिथं जाऊन स्वतःच्या देहाला विसरले पाहिजे. देहभाव हरपला. ज्यावेळेस आपला देहभाव हरपतो त्यावेळेस देव प्रगट होतो. आणि देव प्रगट व्हावं म्हणून हे कार्यक्रम आयोजित केले जातात. लक्षात आलं ना? नाही तर कर्मकांडावर भागलं असतं ना सगळं. भाताचा पिंड तयार करायचा आणि ठेवायचा, तो कोणीही करू शकतो. सोन्याचा पिंड करा, ते कर्मकांड आहे. पण त्या कर्मकांडामध्ये छोटीशी चूक सुद्धा सहन होत नाही. म्हणून त्याच्यामध्ये राहिलेली उणीव, त्याच्यामध्ये घडलेली काही घट ती भरून काढण्यासाठी हरिकथेचं आयोजन केलं जातं. आणि हरिकथा 10 मिनिटं जरी एकाग्रता साधली गेली तरी देवाला प्रगट व्हावं लागतं. बरं का? घरी पण मी तुम्हाला प्रयोग सांगतो. ज्यावेळेस तुम्ही भजनात बसता, तुम्ही 1 तास भजन केलं आणि तुम्हाला 10 मिनिटं वाटायला लागली तर 50 मिनिटं तुम्ही देवामध्ये आहात. पण जर का कळ लागली, उठावं वाटत, फिरून यावं वाटत, तुम्ही मग नाही. मग तुम्ही आहात, देव नाही. लक्षात आलं ना? चांगदेव 65 ओव्यामध्ये हेच समजून सांगितलं चांगदेवाला ज्ञानेश्वर महाराजांनी. एक तर चांगदेव नाही तर मग देव. चांगदेव लपला तर देव प्रगट होतो आणि देव लपला की चांगदेव प्रगट होतो. मग चांगदेव जर प्रगट असेल, जोपर्यंत चांगदेव प्रगट आहे तोपर्यंत देव लपून राहतो. जोपर्यंत ससाने महाराज प्रगट आहे तोपर्यंत देव लपून राहतो. जोपर्यंत संगूबाई गंगूबाई प्रगट आहे तोपर्यंत देव लपून राहतो. देवाची एकच लाट आहे की तुम्ही गायब झाले का देव
आता आम्ही कधी गायब व्हायचो. लय अवघड काम आहे. ऍटिट्यूड त्याला अहंकार म्हणतात. आणि तुकोबराय म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अलग देणार. सोप्या सरळ भाषेत अवघड तत्वज्ञान आपल्या पुढे मांडलं एवढी माही कॅपॅसिटी नाहीये. कारण सर आमचे आदरणीय आम्हाला शिकवणारे सर येते. म्हणजे 10वीच्या वर्गात असताना सर न्यू इंग्लिश स्कूल कलगावमध्ये असायचे. सरांचा आम्ही मार खाल्ले विद्यार्थी. अलग द्या. म्हणजे मला चेष्टा मस्करी काही ती करायची, खोड्या करायची जास्त सवय होती. त्याच्यामुळे मी ते बळी जायचोच. ते सरांचे मार खाल्लेले विद्यार्थी आज सरांच्या समोर प्रवचन करायची मला इथं संधी निर्माण झाली. पण ते तरी पण मी अडखळत होतो ना बोलायला. तर त्याचं कारण नाही. सगळ्यांसमोर बोलता येतं, गुरु समोर बोलता येत नाही माणसाला. अलग द्या. किती शहाणा असलो तरी. आणि जर समजा तो सराईत सारखा बोलायला लागला तर म्हणायचं तो जादा शहाणा आहे असं समजून घ्यायचं तुम्ही. पण ते आता मी मग सराईते पण ते मला बोलता नाही आलं. तर बाबांनी ऐकून घेतलं तासभर आणि आपण सर्वांनीही शांत रीतीने ऐकून घेतलं. त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि कैलासवासी सौभाग्यवती मातोश्री साखरबाई बळवंत तांबे अर्थात भगत यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. आई साहेबांच्या पाठीमागे पती आहेत श्री बळवंत लक्ष्मण तांबे, मुलगा आहे प्रीतम बळवंत तांबे, सुनबाई आहे सौभाग्यवती आरतीताई प्रीतम तांबे, नातू आहे चिरंजीव नील प्रीतम तांबे आणि नात आहे कुमारी अक्षदा प्रीतम तांबे. समस्त तांबे भगत परिवार आणि या परिवारावर प्रेम करणारे आपण सर्व नातलग इष्ट मित्र मंडळ सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री हरिहर केशव गोविंद भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. आता विश्वात्मके देवी बोल. येणे वावे यज्ञ तुमचावी तो सोनी मद द्यावे पसायदाने. फळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो जो देवांची गतोते लाभो. प्राणी जात वर्ष सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळे भेटतो तया भूता. कला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेले अलांछन. मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती होती. भजीवादी बुद्धी अखंडित आणि गणगोपजिले विशेषी होती. विजयी होवावेची एक म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान बसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.